आज रांगोळी लवकर काढून घेतली. सणाला दिवसभर रांगोळी दारासमोर असली ना की बरं वाटतं. आज लवकर उठले आणि आवरलं. नमस्कार, मी मानसी. सी क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा. ही ध्रुवीने काढलेली रांगोळी आम्ही कालच काढून घेतली आणि कलर वगैरे छान भरले. सण म्हटला की जेवण व्यवस्थित बनवावं लागतं. पुरी बनवायला घेतली आहे. इथे मी कोथिंबीर घातली आणि कलौंजी घातली आहे, दाटून घेतली आणि थोड्या बनवून पण झाले असे दिसते आणि नरम होते. कलौंजी छान दिसते मग आणि कोथिंबीर पण दिसते. बाकीचं जेवण बनवून झालं आहे. सकाळी नाश्त्याला शिरा बनवलेला, केळं टाकून बनवला आणि काजू भाजून घेतलेले, छान लागला. पुरी छान फुगते, लाल पण झाली आहे कलरने, छान लागतात चवीला. स्क्रब पुरे छान फुगले. आमच्या इथे नवीन मंदिर बांधलं आहे विठ्ठलाचं. आम्ही तिथे जायचा विचार करतो. आज विणाला सुट्टी आहे. विणा ड्रॉइंग करते. तिला ध्रुवीने रांगोळी काढली ना, मग तिला पण हवं झालं. मग त्याने तिला पेजवर विठ्ठलाचं चित्र काढून दिलं. ती रंगवते. तोपर्यंत माझ्या बाकीच्या पुऱ्या करून होती. मग आम्ही तयारी करून छान लागतात चवीला. ध्रुवीने आता खाल्ली नाश्त्याला. माझं जेवण बनवून झालं. सणाला असं जेवण बनवून आला की बरं वाटतं. आता लोणचं आणि पापड थोडेसे तळे आणि मग 12 वाजता जेवण घेऊ. आता 11:30 झाले. मंदिरात जाताना ही हिरवी साडी घालेन आणि हा साडीला लावायला पिन. आम्ही 30 रुपयाला घेतला आहे आणि हा पदार असा दिसतो. मंदिरात जायचं म्हणून खडीसाखर घेतली, प्रसादीला म्हणून, आणि शेंगदाणे, अगरबत्ती घेतली, सुपारी, खोबरं आणि तांदूळ. माझं सगळं सामान घेऊन झालं आहे आणि मी, ध्रुवी, विणा आणि ते मंदिरात चाललो आहे. आपल्याच बागेतलं फूल काढलं. अनंताची फुलं फुलतात आणि केव्हा तरी जास्वंदीची असतात. आज जास्वंदीची नव्हती, हे होतं ते काढलं. आणि हे मंदिर खूप छान बांधलं आहे. पहिल्यांदा छोटं होतं मंदिर आणि आता मोठं केलं आहे आणि उंच पण केलं आहे. इथे सगळ्या लेडीज भजन करत आहेत आणि इथे खूप कार्यक्रम होतात. छान असतं अगदी वातावरण. आणि आज बर्थडे पण आहे, एकादशी आहे ना. आणि हा मुलगा बघा किती छान सजला आहे. आणि आम्ही इथे लाईनीत उभं राहिलो. त्यांनी इथे दर्शन घेतलं आणि आम्ही लाईनीत जाऊन आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन आलो. आतमध्ये काही शूटिंग नाही करायला मिळाली. आणि इथे प्रसादीला केळं दिलेलं. आम्ही थोडा वेळ बसलो आणि मग बाजूलाच गणपतीचं मंदिर आहे, तिथे गेलो. तिथे दर्शन घेतलं आणि त्याच्या बाजूला दत्ताचं मंदिर आहे. आणि हे मंदिर बाहेरून असं दिसतं रोडवरून. आणि आम्ही घरी यायला निघालो. विठ्ठलाचं दर्शन घेतलं, दत्ताचं दर्शन घेतलं आणि गणपतीचं दर्शन घेतलं. असं तिन्ही देवांचं दर्शन घेऊन आता घरात आलो. विणाला विठ्ठलाचं चित्र काढून दिलं आहे. विणा त्याला कलर करते. आषाढीला पाऊस लागतो आणि आत्ता पण पाऊस चालू आहे. मी जेवण गरम केलं आणि वाढून घेतलं. राजमाची भाजी, हे प्रसादीला लाडू दिलेले तिथे मंदिरात, ते वाढून घेतले ताटातच. नंतर परत सांभाळत राहावे लागतं. आणि हे केळं प्रसादीला दिलेलं, ते पुऱ्या, डाळ आणि भात. ते माझं श्रीखंड वाढायचं राहिलं. आता आम्ही जेवतो. तुम्ही पण या जेवायला. आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.